मॉर्निंग मित्रांनो, लगभग आता 6 वाजलेले आहेत. आता मी आलो आहे MRDC मध्ये. नुकतीच कंपनी झाली इकडे इथेनॉलची पार्लीवार आणि आता मी यांना सोडून आलो आणि आता जेमतेम यांना सोडून आता अजून वापस घेऊन जाणार आहे. आता हा जमतम रस्ता बनला, आपली गाडी मागे. हे MRDC आहे. आता हा नवीन इथेनॉल प्लांट 1 महिन्याच्या आधी चालू झालेला आहे. आता आपण चाललो उमानदीवरती. उमानदीची स्वच्छता अभियान चालू आहे आणि मागे बबलू येत आहे आणि मी आता समोर जात आहे आणि सायकलने जात आहे आणि तिकडची स्वच्छता अभियान आता लगभग आम्ही आता मूलच्या उमानदीवर पोहोचलो आहे आणि हातात आपले वस्त्र घेऊन हँड ग्लोव्ज लावून आम्ही आता निघलो खाली आपण पाहू शकता किती कचरा आहे आणि बाकीचा जो कचरा आहे आपण साफ केला आहे. पूर्ण आता क्लीननेस झाली आहे इकडून. आणि आज आता थोडाफार हा कचरा इकडचा ज्याच्यात औषधी आहेत त्या उचलण्याचं काम आता आपण करणार आहोत आणि पूर्ण स्वच्छता. बबलू पण आता तयार झाला आहे. त्याला मी झोपेतून उठवून आणला पण आला तो, कारण की जिगरी मित्र आहे तो. हँड ग्लोव्ज लावून झाले आहे, तयारी झाली आहे. आता आम्ही जाणार आहोत खाली. आता कपडे चेंज होणार आहे आमचे. आपण मूलच्या उमानदीत आहे आणि मूलच्या उमानदीची स्वच्छता अभियान चालू आहे. मोठ्या प्रमाणात आपला हा टाकलेला कचरा उचलण्याचं काम चालू आहे आणि पुरी अस्वच्छता आहे. म्हणजे जिथं हे वरची पडलेली सदाची आणि आपण देव टाकले आहेत, फोटो टाकले आहेत, बहुत सारा हार टाकलाय. लोक इथं आपण नदीत फुलं टाकतो आणि सगळं हे विसर्जित करतो. तिथं लोक येऊन आणि छी छाप करतायत. मोठ्या प्रमाणात छीचं प्रमाण इकडं आपल्याला दिसून येईल आणि तिथंच आपण आपल्या घरातले पूजेचे हार इथं आणून टाकतो. अशा मोठ्या प्रमाणात कचरा इकडे आहे आणि मागं पाहू शकता आपण पूर्ण इकडची स्वच्छता केली आहे आणि इकडून स्वच्छता करत आलो आहे आणि हे कंटिन्यू काम चालू आहे आपला मूलच्या स्वच्छतेचा. हा सगळा जो कचरा हा नदीतला आहे. आम्ही सगळा हा जमा केला आहे आणि हा सगळा कचरा जमा केला इथे आणि याची योग्य आपण विल्हेवाट लावू. कारण की हा कचऱ्याचा नियोजन हे बरोबर करता येणार नाही. तर हे नदीत फेकलेले आपले सगळ्यांचे हार आहेत, कचरा आहे, हे तुमच्या घरचे याच्यात बहुत सारा पूजेचा सामान दिसत आहे आणि त्या लाल पॅकेटात दडलं काय, म्हणजे लालच्या ज्या पुढे आपण पाहिल्या सगळ्यांचा प्रश्न येत आहे का त्या लाल ज्या पुड्यामध्ये दडला काय. आता ते आज खुलून अजून बघू आणि त्याचा आपण पोस्टमॉर्टम करू, म्हणजे समजून येईल. आणि हा सगळा आपण कचरा जमा केलेला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि याची योग्य विल्हेवाट स्वच्छता मित्र टीम तर करतच आहे आणि हा पूर्ण परिसर स्वच्छ करण्याचं काम सध्या चालू आहे. मी इकडे नदीची स्वच्छता अभियान करताना तिथं ना खूप सारे मोवारू आहे आणि तिथं कसं आम्ही खाली थोडी आग लावली. म्हणजे काड्या होत्या त्या सगळ्या, म्हणजे बांबूचं मोठं जुडपं होतं ते जाडला आणि खाली मोवारू होता. आम्हाला माझ्या लक्षातच नव्हता आणि पुरा असा उडवत आला. पहिले एक माशी पबल्याच्या मागं धावली तर म्हटलं आता इथं थांबून बेकार आहे, कारण की आम्हाला सुजवून टाकेल. उन्हाळ्याचे दिवस आहेत. मग आता आम्ही इकडे निवांत येऊन बसलो आणि थोडाफार स्वच्छता अभियान तिकडं झाली आहे आणि बाकी उद्या करू उर्वरित. पण वारूच्या माशा एकदा झोपल्या तर ते पुरे सुजल्याशी ठेवत नाही. सध्या आम्ही आता इकडे बसण्याचे जे ठिकाण आहे तिथे थांबून आता बिअर बॉटल जे दारूच्या बाटल्या ते उचलण्याचं काम
आम्ही करत आहोत आता. ह्या सगळ्या बाटल्या बिअरच्या दारू बिरूच्या सगळे इथे ठेवून उचलण्याचं काम चालू आहे. समजा मुंबईच्या साईडला आपण जिथे बसतो एक ही चांगलं निवासाचं ठिकाण बसण्याचं ठिकाण आहे, पण इथे मोठ्या प्रमाणात जी झाडं कापली आहेत थोडं साफसफाई करण्याची आवश्यकता नगर परिषदेला विनंती करतो की थोडी साफसफाई करा, म्हणजे जेणेकरून इथं उन्हाच्या तडाख्यात लोक इथे निवांत येऊन बसू शकतात. आणि कुठेतरी स्वच्छतेची पण काळजी ठेवली पाहिजे. इथं असे बोर्ड लावले पाहिजे, पण आपण प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टी सांगतो पण ते शक्य होत नाही आणि त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. तर ह्या सगळ्या जमा करून आपण तिथे स्टोरेज करून ठेवूया. लगभग आम्ही आता नदीची स्वच्छता अभियान केली, पण मधमाशांना हल्ला केल्यामुळे आम्ही थोड्यावर केलं. आपल्याला मागे ठेवली ती मधमाशी आणि बरं वाटलं. सकाळी खूप ऊन आहे आता, पण आम्ही स्वच्छता अभियान थांबवली नाही, कंटिन्यू स्वच्छता अभियान चालू ठेवली. आता इकडच्या रस्त्याची पण स्वच्छता अभियान चालू करणार